पुण्यामध्ये कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले। रत्नदीप गायकवाड असं जखमी झालेल्या अधिकाऱ्याचं नाव असून या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली। सायंकाळी वालोडी पोलीस स्टेशनचे एपीआय श्री गायकवाडजी यांच्यावर एका सराईत गुन्हेगाराने खुनी हल्ला केला, कोयत्याने हल्ला केला। मागच्या 2-3 वर्षापासून कोयता गँगने हडपसर असेल किंवा या ठिकाणी कोथरूड असेल किंवा सिंहगड परिसर असेल, येरवडा असेल, कॅम्प परिसरामध्ये उच्छाद मांडलेला आहे। लोकांनी सर्वसामान्य माणसांच्या गाड्या जाळणे, फोडणे हा एक कलमी कार्यक्रम, पण त्याच्याही पलीकडे जाऊन महिलांवर मुलींवरचे अत्याचार वाढलेत। या वर्षी तर या शहरामध्ये 3.5-4 हजार कोटीचे ड्रग्ज सापडलेले आहेत। ही परिस्थिती आहे। या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं आमचा थेट आरोप आहे। त्याचं कारण देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री बनतात किंवा ज्यावेळेस राज्याचे गृहमंत्री बनतात त्याच गुन्हेगारांना मोकाट रान मिळतं।